नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपल्या स्क्रीनवर दोन स्टॉक दाखवतो मी तुम्हाला. एक आथर एनर्जी आणि थंगमलया. ओके, थंगमलया ज्वेलर्स. तर बघा, एक सांगण्याचा एकच उद्देश आहे. तर आपले एक चॅनल जे आहे ग्रुपवर आपण वाच करण्यासाठी देतो, कोणालाही रिकमेंडेड करत नाहीत, फक्त वाच, ओनली वाच इथं आपण लिहिलेलं आहे. या ठिकाणी थंगमलय आहे. आणि थोडे एक दोन कालच्या डेटमध्ये आपण या ठिकाणी बघा बघा बाकीचे पण स्टॉक वाच करण्यासाठी कुठलाही स्टॉक आपला पडलेला नाहीये. भले रिटर्न बाकीच्यांनी नाही दिले असतील, पण ते जसं पाहिजे ते त्याच लेवल आहेत आणि त्याच्यामध्ये 2 दिवसात तुम्हाला चांगले रिटर्न बघायला मिळतील. ठीक आहे. प्रॉपर वॉच आहे, प्रॉपर स्टॉपलस पण सांगितलेलं आहे, पण स्टॉपलस कुठल्याही स्टॉकमध्ये नाही. हे अथर एनर्जीमध्ये बघा, कालच्या डेटमध्ये 1,007 रुपयाला घेतला होता. खूप मोठे रिटर्न दिलेत. या दोन्ही स्टॉकची जर्नी बघा, तुम्हाला दाखवतो. या दोन्ही स्टॉकने जर तुम्ही डिस्कस जर केलं, बघितलं, तर आज 8.5%, म्हणजे काल 8.5% आणि आज जवळपास 6% वर जाऊन आलेला आहे. 6.5% म्हणजे 15%. आणि थंगमल्लाय बघा, कालच्या डेटमध्ये पण हा भरपूर वर गेला होता, बंद क्लोज झाला 5%ला, आणि आज 9%, 14-15% म्हणजे वर जाऊन आला 10% पैसे, म्हणजे 15% 2 दिवसामध्ये. दोन्ही स्टॉकने तुम्हाला 2 दिवस, या स्टॉकने 15% आणि 15% रिटर्न दिलेले आहेत. थंगमलयाने आजच भरपूर वाढला. आणि जो दुसरा स्टॉक आहे आपला अत्तर एनर्जी, याने पण सॉरी अत्तर जो स्टॉक आहे, तर यांनी पण तुम्हाला 2 दिवसामध्ये 15% रिटर्न दिले आहेत. हे असे स्टॉक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भरपूर मिळणार आहेत. आणि याचं रिझन बघा मित्रांनो, रिझन मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे, जेव्हा आपले सबस्क्रायबर खूप वाढतील, त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी चॅनलवर डिस्कस फ्रीमध्ये करणार आहेत. तर बघा, निफ्टी आज जर विचार करायला गेलं तर निफ्टी मायनस आहे मित्रांनो. निफ्टीचा जर डेलीचा चार्ट पाहिजे तर काल जवळपास निफ्टी 100 पॉईंट मायनस होती, आज 80 पॉईंट मायनस आहे. आणि आपले तर स्टॉक 10 आणि 15%चे रिटर्न देऊन गेलेले आहेत. बाकीचे पण स्टॉक होते, ते पण छान प्रकारे 2-3 कुठला 5% एका एका दिवसात जातोय. पण माझी स्ट्रॅटर्जी आहे की आपल्याला कमीत कमी 10%, ते पण विदिन 5 डे, 5 दिवसामध्ये 10% रिटर्न मिळाले पाहिजे. आणि ते मिळणार मित्रांनो. नाही तर तुम्हाला 1 ते 2% जो काही लॉस होईल, 2-3%च्या आसपास, तो लॉस आपल्याला घेऊन बाजूला व्हायचा आहे. तर असे स्टॉक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळतील चॅनलवर. आपल्याला वॉच करा तुम्ही काही दिवस, त्याच्यानंतर आपण बाकीचे डिसिजन घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा भरपूर आता हा पण एक स्टॉक आहे आपला. काल मस्त वाढला होता, आज रेड आहे, पण आपला स्टॉप लॉस भरपूर दूर आहे या ठिकाणी. तर त्यामुळे तो इथून पुढे वरची जर्नी तुम्हाला बघायला मिळेल. एस सी एल जो आहे, म्हणजे हिमाद्री जो स्पेशल आहे, पण या ठिकाणी स्टॉप लॉस पण थोडासा खाली आहे. या ठिकाणी वर जाऊन खाली आला, पण इथून एक मस्त जर्नी तुम्हाला बघायला मिळू शकते उद्याच्या डेटला. नाहीतर खाली आला तर आपण स्टॉप लॉस घेणार. या दोन्ही स्टॉक बद्दल डिस्कस आपण केलेलं आहे. हे जे दोन स्टॉक आहेत, सॉरी, याच्यातले जे स्टॉक आहेत, मला एक आहे आणि आथर, हे जे स्टॉक तुम्हाला कसे वाटले याबद्दल मला तुम्ही कमेंटमध्ये, मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्हाला मला याच्या कमेंट्स पाठवणार आहेत याच्याबद्दल, किंवा स्टॉक बद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे, ह्या पण गोष्टी तुम्ही डिस्कस माझ्यासोबत करणार आहेत. मित्रांनो, निफ्टी मायनस असताना स्टॉक वर जाणं नॉट अ जोक. ह्या गोष्टी फक्त तुमच्या एक्सपिरियन्सनुसारच तुम्हाला बघायला मिळतील, आणि ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला फ्रीमध्ये येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आजचा हे जे माझे जे वाच करण्यास दिलेले स्टॉक कसे वाटतात ते तुम्ही मला डिस्कस करा माझ्या युट्यूब चॅनलला. आपण उद्याच्याला पुन्हा भेटूयात मित्रांनो.